स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गोमूत्राला महत्त्वाचे स्थान आहे. शुभ कार्यात काही अशुभ घडू नये म्हणून गोमूत्र शिंपडले जाते. त्यामुळे पूजा, लग्न किंवा अन्य कोणताही समारंभ असो त्यावेळी गोमूत्र शिंपडले जाते. जर तुमच्या कुंडलीतील ग्रहात दोष असल्यास किंवा वास्तुदोष असल्यास तुम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी थोडेसे गोमूत्र पूर्ण घरात शिंपडल्याने त्रास कमी होतो, अशी मान्यता आहे. सगळ्या परंपराच्या मागे मनोवैज्ञानिक किंवा वैज्ञानिक कारणे आहेत आणि त्यांचा संबंध धर्माशी आहे. घर परिवारातील समस्यावर तोडगा काढण्यासाठी ऋषीमुनींनी गोमूत्र शिंपडण्याचा अचूक उपाय सांगितला आहे. जुन्या काळापासून गोमूत्र शिंपडण्याची परंपरा चालत आली आहे. शास्त्रात गायीला पूजनीय आणि पवित्र मानले जाते. त्यामुळे गायीपासून मिळणारी प्रत्येक गोष्ट पवित्र आहे. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. वास्तूनुसार गायीचे गोमूत्र घरातील सगळे वास्तुदोष समाप्त करण्यास उपयुक्त ठरतो. गायीची पूजा केल्याने आपले अनेक पापे नष्ट होतात, अशी मान्यता आहे. काही बाबतीत जर तुम्हाला त्रास होत असेल तर घरातील सदस्यामुळे मानसिक ताण आणि क्लेश सहन करावा लागत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी अनेक परंपरा आहेत. वैदिक काळापासून अशा काही परंपरा आहेत ज्या घराला समृद्ध ठेवतात. त्यापैकी एक म्हणजे घरात गोमूत्र शिंपडणे होय. गोमूत्र प्राशन केल्याने मूत्रपिंडाचे आजार व मूत्रविकार बरे करता येतात. अन्नातून युरिया, कीटकनाशके शरीरात जातात. पाणी आणि हवेतूनही दूषित घटक शरीरामध्ये जातात. त्याचा ताण मूत्रपिंडावर येतो आणि त्यातून मूत्रपिंडाचे विकार वाढतात. गोमूत्र हे त्यावर प्रभावी औषध आहे. आता गोमूत्राचे फायदे लक्षात घेतले पाहिजेत. यात घरातील वास्तुदोष मिटवण्यासाठी रोज घरात गोमूत्र शिंपडावे. गोमूत्रामुळे वातावरणातील सूक्ष्म किटाणू नष्ट होण्यास मदत होते. तर ज्या घरात गोमूत्र रोज शिंपडले जाते तिथे सगळ्या देवी देवतांचा वास होतो आणि कृपादृष्टी होते, अशी समजूत आहे. गोमूत्र शिंपडल्याने धान्य आणि धनाची कधीच कमतरता जाणवत नाही. तर बघा मित्रांनो, आपण बऱ्याच वेळेला घरातून बाहेर पडतो, तर आपण ज्या वेळेला घरामध्ये येतो त्यावेळेला आपण ज्या वेळेला बाहेर जातो त्यावेळेला वेगवेगळी निगेटिव्हिटी आकर्षित करत असतो आणि जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेला ती निगेटिव्हिटी आपल्यासोबत येत असतात. तसेच विषारी रोगजंतू आहेत ते सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात. परिणामी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचप्रमाणे काही लोक असतात त्यांचे सुद्धा नजर आपल्या कुटुंबाला लागत असते. तर नजर दोषापासून सुद्धा बचाव करण्यासाठी घरामध्ये गोमूत्र शिंपडले जाते. तर हे गोमूत्र जर तुम्हाला दररोज शिंपडणे जमत नसेल तर या काही खास कारणाच्या वेळी तर तुम्ही ते घरामध्ये शिंपडलेच पाहिजे. तर कधी जर तुमच्या घरामधील एखादी व्यक्ती मृत झाली असेल तर 12व्या ते 13व्या दिवशी सुद्धा गोमूत्र घरामध्ये शिंपडणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये एखादं शुभ कार्य असेल तर त्यावेळी सुद्धा गोमूत्र शिंपडणे हे महत्त्वाचे आहे. तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्तीचा स्त्रीचा विटाळ झाला असेल, डिलिव्हरी झाली असेल आणि त्यानंतर तुम्ही कोणतीही पूजा सेवा करत असाल तर त्या अगोदर घरामध्ये घर स्वच्छ करून गोमूत्र शिंपडणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीची मासिक पाळी झाली त्यानंतर ती एखादी पूजा करणार असेल तर त्या अगोदर सुद्धा तिनेही गोमूत्र शिंपडणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा गोमूत्र टाकून अंघोळ स्नान केले असता आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाण्यास मदत होते व आपला जो ओरा असतो तो सकारात्मक होतो व आपले मन प्रसन्न होते व अनेक मानसिक विकारातून आपली मुक्तता होते. तर असे हे घरामध्ये गोमूत्र शिंपडण्याचे सर्व फायदे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. तर झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.